तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे सकाळी 4ला उठलेलो आहे. 8 तासांची चांगली झोप झालेली आहे आणि झोप व्यवस्थित झाली नाही एवढं मला नक्कीच माहिती आहे. 52.6 वजन होतं आज. प्री वर्कआउट खाल्लो आणि त्यानंतर मेडिटेशन तर करताच येणं झालं नाक बंद असल्यामुळं. बुक रीडिंग कसं आवरलं आणि त्यानंतर आलं लेग डे, माय फेवरेट डे. फर्स्ट लाईंग हॅमस्ट्रिंग आणि आज होता रिस्टार्ट डे 136. सिरियसली सर्दीशी 36चा आकडा आहे आय गेस. ओके, आज स्क्वॉट्सचे टोटल 4 सेट ह्याच्यावर घेतलो आणि हॅमस्ट्रिंगचे पण टोटल 4 सेट ह्याच्यावरच घेतलो, जेणेकरून लेग वर्कआउट जरा एक नवीन टॅक्टिक द्यालो आहे. आणि त्यानंतर अडक्टर्ससाठी सिंगल लेग घ्यालो आहे आणि त्यानंतर काफचे टोटल 2च सेट. आणि लिटरली आज क्वाड्स फाटायच्या अवस्थेत होते, खूप सोर झालेत. आणि बोनससाठी फोर आर्म्स हिट केलेत. तसं ऑल दो बॅकच्या वर्कआउटमध्ये सगळं फोर आर्म्स ट्रेन होतात खरं, तरी पण हिट करावं असं वाटलं, सो फोर आर्म्स पण घेतलेले आहेत. पोझिंगचं तसं म्हणलं तर ज्यादातर बाकीच्याच पोजेस मी ज्यादातर ट्राय करतो आहे की प्रॅक्टिसमध्ये राहाव्यात, कसं मारायचं आहे वगैरे ते. आणि त्यानंतर लेग्सच्या पोझिंग प्रॉपर एवढं काही नाही, खरं बॅकचं पोझिंग भारी वाटाले. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउटमध्ये क्रेटीन आता तुम्हाला दिसत नसेल, कारण की क्रेटीन आजकाल मी आता प्री वर्कआउटमध्ये खायला लागलो आहे पोस्ट वर्कआउटच्या ऐवजी, लवकर आवरायचं म्हणून. दुपारच्या जेवणामध्ये मिल्क विथ प्रोटीन पावडर आणि एग्स विथ कॅरेट. आणि संध्याकाळचा लास्ट मीलमध्ये फक्त काकडी प्लस बॉइल्ड एग्स, चटणी आहे तोंडी लावायला. आजच्या दिवसाच्या टोटल 12,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.